विरुद्ध आपण यावा आपल्या शुभा असे या पहिल्या सामन्याचं टॉस केला जाईल, नाणेफेकी केली जाईल। एकीकडे आलिम करेल 40+ शिळगाव संघ, तर त्याला फाईट करेल जय गावदेवी क्रिकेट संघ भोपर। हेड इज अ कॉल, हेड टेल आलाय। टॉस शिळगाव संघाच्या बाजूने लागलाय। निर्णय लगेचच आमच्यापर्यंत येईल। चला शील संघ, आपण टॉस जिंकलाय, कशाला पसंती द्याल? फिल्डिंग 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 करेल। सकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। समोर भोपर संघ आहे। कमीत कमी या संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल? कमीत कमी रन। काय म्हणाल, एवढ्या लांब दूरवरचा प्रवास पार करून आला जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित जय हनुमान चषक? आयोजन तर चांगलं आहे आणि ग्राउंड तर एकदम उत्तीर्ण आहे। ओके, थँक्यू। तर भोपर संघ आता बॅटिंग करायचे, पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण सकाळचं सत्र आहे थोडंसं पाहतोय। सकाळपासून नाही, गेले 3-4 दिवस पाहतोय आपण की ऊन सावलीचा लपंडाव सुरू आहे। अशा वेळेला किती धावा बनवणं पसंत कराल? 50 ते 55 धावापर्यंत करू। मग आज जो रेग्युलर संघ आपला प्लेइंग 11चा नेहमी खेळत असतात की 11 खेळाडू, त्यांच्यामध्ये काय बदल असेल का तेच खेळाडू खेळतील? आता 3 प्लेयर आमचे नाही आहेत, ते आमच्या गावातल्या पिंजावणीचे मुलं आहेत। थँक्यू। तर टॉस जिंकला येते शिळ संघाने। तर आमच्या कमिटीच्या वतीने आपल्याला टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक टीमच्या कॅप्टनला एक थंड्याची बॉटल दिली जाते। चालू 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 यस, कारण प्रत्येक संघ दूरवरून प्रवास पार करून येतो, मात्र जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे खास करून बिरू शेठ यांच्या वतीने पाहतो एक थंडा आणि त्याचबरोबर खेळाचा नाश्ता सुद्धा दिला जातो प्रत्येक टीमच्या कॅप्टनला जेव्हा आपण टॉससाठी येता। यस, हेल्दी एनर्जी यावी त्यासाठी एक सकाळच्या वेळेचा नाश्ता दिला जातोय। चांगली संकल्पना आपल्या जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे यांच्या वतीने पहा मिळते, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेटला काय लागतो हे सुद्धा जाणून आहेत। चला, दोन्ही संघाचे आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो सकाळच्या या सत्रामध्ये। शुभ सकाळ, शिव सकाळ। उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं आपले या जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारड्याच्या वतीने सर्वांचं मनापासून स्वागत।
आमचे पंच रोहिदास दादा भोईर यांचं आगमन झालंय. कालच्या दिवसामध्ये अत्यंत चांगली कामगिरी झाली आहे. सकाळपासून होते का तयारी करायला गेलते? विशाल भंडारी आणि त्याचबरोबर रोहिदास भोईर हे पंचांच्या भूमिकेमध्ये पहा मिळतील आपल्याला. अमित जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. चला शिलसंघ टॉस जिंकला. आपण लगेच फोल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये जा. जास्त वेळ नका करू आता, कारण वेळ सुद्धा झाली. आज एक सामना एक्स्ट्रा आहे आणि त्यामुळेच आपण लगेचच सामन्याची सुरुवात करणार आहोत. हॅलो. तर आनंदजी जाधव या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित जय हनुमान चषक 2024चं पर्व पहा मिळतं आणि पर्वाच्या दुसऱ्या
दिवसामध्ये अखेरच्या दिवसामध्ये पाहतोय आपण पहिला सामना जय गावदेवी क्रिकेट संघ भोपर विपक्ष आलिमकर 1140+ शीर संघ टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम भोपर संघाला. भोपर संघाची सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी मंथन माली आणि त्याच्या जोडीला उमेश पाटील. पहिलाच बॉल फटका चांगला आहे स्वीपर कव्हरला. चेंडू जाईल गॅप शॉट सिलेक्शन करत असताना पहिल्याच बॉलवरती आघात केला जातोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. दोन चेंडू दोन चौकार मंथन माळी यांच्या बॅटमधून पहा मिळतात. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे. ते धावचीची संधी होती मात्र खेळाडूने पाहिलं नाहीये. गोलंदाज सुगंध आलिमकर यांना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. लागोपाठचे दोन चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला ग्राउंड शॉट पहा मिळतोय. डीपेक्षा कव्हरला एकदा आवाज मिळेल. गुड फिल्डिंग गुड थ्रो. संदीप आलिमकर होते. लागोपाठचे दोन चौकार त्याच्यानंतर डॉट आणि त्यानंतर एकेरी धावे असताना पहा मिळतोय. उमेश पाटील यांना पाहतोय स्ट्राईक वरती प्रथमच. पहिल्यांदा मंथन माळीने दोन चौकार ठोकले. एकूण 9 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा फटका ऑन साइडला. ते पहा एकेरी 10 पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी स्वरूपाची सुंदर आलिमकर होते. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आहेत त्या बिनबाद 11 धावा आहेत. सर्व टीमला सूचना आहे की कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू येते नाही आहे. जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. कारण कालच्या दिवसात सुद्धा अतिशय चांगले निर्णय पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालो. घरेलू पंच आहेत त्यामुळे आपल्याला ते निर्णय स्वीकारावे लागतील आणि सामने एकाच साईडने खेळवले जातील. गोलंदाज सचिन आलिमकर यांना पाहतोय आपण. पहिल्या षटकात 11 धावा. सुरुवातीला 2 चौकार आल्या. त्याच्यानंतर 4 चेंडूंची फेकी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होत असताना मंथन माळी स्ट्राईक वरती आहेत. बिग शॉट फटका चांगला आहे. यावेळेस फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार. मंथन माळी सुरुवातीपासून मोठे पडके खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चौकार आणि आता पहिल्याच बॉलवरती षटकाराने आघात. एज होती. चेंडू पाठीमागे निघून जात आहे. कीपर अगदी क्लोज होते. एस्टनच्या
पाठीमागे तकदीर अलीमकर. दिनेश काटे यांना पाहतोय स्टँडच्या मागे चांगलं क्लिपिंग क्लोज क्लिपिंग करत असताना पुन्हा एकदा फटका डीपेक्षा कबरला गोळीच्या ओहो चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता मात्र अडवू शकले नाहीये. चेंडू सीमा पार जातोय. आणखीन एक चौकार. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये चेंजेस करत असताना आपल्याला पाहा मिळतोय कारण त्यांना माहीत आहे की आता या धावा रोखायचे चांगले फलंदाजी करत असताना मंथन आणि उमेश पाटील. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात मात्र 2 धावा रोखू शकले नाहीये कारण दूरवरती होते. मिड ऑनला येण्यासाठी वेळ लागला त्यामुळेच या 2 धावा होत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉर्ट लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल घातक ठरेल का नाहीये. 2 धावा पूर्ण करत असताना दुसरी धाव मात्र अतिशय वेगाने एकवटली गेली. त्यामुळेच 2 धावा पाहा मिळाल्या. आतापर्यंत पाहिलं तर टीम भोपर संघाचा अत्यंत चांगला खेळ राहिला या पहिल्या सत्रामध्ये पाहतोय. खास करून पहिल्या षटकात दुसऱ्या षटकात सुद्धा अटॅकिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. बिग शॉट सुद्धा पाहायला मिळाले. मोठे फटके. चांगला चेंडू फुल करायचा होता. अत्यंत वेगवान चेंडू फेकलाय सचिन अलीमकर या गोलंदाजाने. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये आले 11 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावसंख्येचं षटक आलं. त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकूण धावा पाहायला मिळाल्या बिनबाद 26 धावा. 13ची सरासरी या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय आपल्याला टीम भोपर संघ. यावेळेस चांगला चेंडू अगदी क्रॉस झाला. पाहतोय आपण एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा धोका संभवला असता. दिनेश काटे यांना पाहतोय तिसरे षटक. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात. 26 धावा होत्या. चांगला चेंडू अगदी पुढे येऊन खेळण्यासाठी मजबूर केलं होतं खेळाडूला. पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या भोपर संघाच्या. अद्यापर्यंत सलामीची जोडी खेळत असताना पुन्हा एकदा उडवला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर थोडेसे पाठीमागे. सुगंधा अलीमकर 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण करत असताना तर मंचावरती पाहतोय श्रीमान आनंद जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आपण करूया स्वागत.
यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर उपस्थित नाहीये जवळपास, मध्ये तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. मंथन यांना पाहतोय चांगली बॅटिंग करीत असताना. दुसरीकडे उमेश सुद्धा एक चौकार जरूर त्यांच्या बॅटमधून आलाय. एकेरी दुहेरी धाबा येत असताना दुसरीकडे मंथनने 2 चौकार एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. ओ थोडस मिसफील्ड झाली आहे. पुन्हा एकदा 2 धावा. अद्याप एखाद्या ब्रेक थ्रूची गरज असेल टीम शी संघाला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र तर नवनीतजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं सुद्धा स्वागत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ते पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं मात्र नाही आहे. दुसरा सेकंडचा कॉल, रनआउट. यस, उमेश पाटील रनआउट झाले. थोडीशी दमछाक झाली होती, दमले होते खूप आणि यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का बसलाय. 3 षटकांचा केस समाप्त होते आणि 3 धावसंख्या 35 झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35 35 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. एक विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये जोगिंदर माळे यांना पाहतोय. मंथन माळे अद्याप मैदानामध्ये खेळत असताना बॅटमध्ये सुरेख फटके पाहायला मिळाले. सुरुवातीला 2 चौकार, त्याच्यानंतर एक षटकार सुद्धा आला आणि अद्यापर्यंत खेळतात मैदानामध्ये. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा सचिन आलिमकर आल्यात, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं 4थ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा त्यांचा वापर करण्यात आला. एच चेंडू पाठीमागे निघून जातो. यष्टीरक्षक संजय वास्कर होते आणि एक धाव मिळत असताना नेक्स्ट मॅच जय वागेश्वर देसाई विपक्ष आदर्श पडलेगाव यांच्यामध्ये सामना असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकासा अपील केलं होतं पंचांकडे. लेग बायच. वा, फटका चांगला आहे. गॅपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. दिनेश काटे आले, चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग. दोन धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस.
स्क्वेअर लेगला खेळून काढला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो मात्र ॲक्युरेट आहे. वा, अगदी थ्रो कीपरच्या कडे आलाय. सुंदर आलिमकर होते आणि त्यांचा सुंदर थ्रो पाहायला मिळाला. दोन धावा पूर्ण केल्या जातात जोगिंदर माळे यांच्या वतीने. पुन्हा एकदा वा, यावेळेस सरळ केल्यात. बॉलरच्या डोक्यावरून खेळाला फटका. 2 धावा पुन्हा मिळतील. तर याच दरम्यान आशिषजी जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. आपलं सुद्धा स्वागत आहे. जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबारडे च्या वतीने आपलं स्वागत. मोठा फटका खेळायचा होता. बॉल भेद मात्र नाहीये. आज सुगंध आलिमकर चेंडू हातामध्ये येत नाहीयेत. बॉल बॉल ओव्हर झालेली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर झालाय 4 ओव्हरमध्ये 44. 11ची सरासरी पहा मिळते आपल्याला. 44 धाबा झाल्यात. जास्त धाबांचा वेग जर पाहिला ना तर सिंगल डबल डबल असाच राहिलाय. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती 44 ओव्हर झालेली आहे. ओव्हर पहा, पहिल्या चेंडूवरती सिंगल होती, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या चेंडूवरती 2, पाचव्या चेंडूवरती 2 आणि 6व्या चेंडूवरती सिंगल. शेवटचं षटक गोलंदाज सुंदर आलिमकर. पहिलाच बॉल बिग शॉट केलाय. फटका चांगला आहे. रन्स मिळतील आता ते. वा, गुड फिल्डिंग. दिनेश काटे चांगला फिल्डिंग करत असताना वा, मस्त फिल्डिंग झाली. 2 धाबा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. सेहेचाळीस धावसंख्या. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. झेल होईल का? ओ, साधा सोपा झेल सोडला जातो. रनआउटचा धोका नाहीये. रनआउट सुद्धा नाहीये. आज मात्र ग्राउंड फिल्डिंग थोडीशी खराब पाहा मिळतोय. संदीप होते लॉंग ऑनला. प्रयत्न चांगले होते कारण खूप उंचावरती चेंडू होता. उमेश सातत्याने प्रयत्न करतात मोठे फटके खेळण्यासाठी. मंथन आणि जोगिंदर. आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉल आलाय. 48 ही धावसंख्या. शेवटचं षटक मार्गस्थ असताना काल सुद्धा पाहिलं तर संदर्भ संघाचा आहे स्कोर होता. 82 धावा बनवल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. फटका चांगला यावेळेस. दिनेश काटे चूक करणार नाहीये. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेला उंचच उंच चेंडू जात असताना झेल स्वीकारलाय. दुसरा धक्का लागलाय भोपर संघाला.
सो मच. त्याच्यावरती काही पाहुणे मंडळी आहेत त्याचा आपण सन्मान करूया. तर श्रीमान आशिषजी जाधव हे उपस्थित आहेत. कॅमेरा आशिषजी जाधव हे मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा सन्मान केला जाईल. मी आनंदजी पंजे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या व्यासपीठावरती मान सन्मान करायचा आहे. कारण काल सुद्धा पाहिलं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला गेला आणि आज सुद्धा तसंच चित्र आपल्याला पाहा मिळतंय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. जय वागेश्वर देसाई संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल तो मात्र आदर्श पडलेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. सामना सुरू होतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. आवाज पुन्हा एकदा विनोद पाटील यांचा. थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि याच उंबर्डे गावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतोय आणि स्वागत करतो सगळ्यांचंच क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस सामना क्रमांक पहिला मैदानामध्ये सुरू आहे. भोपर आणि शिळमध्ये हा सामना सुरू आहे. पहिलं सत्र संपलं तेव्हा भोपरने प्रथम बॅटिंग करत असताना 52 धावफलकावरती लावलेले आहेत आणि 53 धावांचं टार्गेट शिळ संघासमोर सेट करण्यात आलेलं आहे. पहिल्या सामन्यात एक चांगली कामगिरी आपण बघताय प्रथम बॅटिंग करत असताना. दरम्यान आदरणीय अशोकजी कारभारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी जय हनुमान 40+ उंबर्डे संघ आयोजित जय हनुमान चषक 2024मध्ये त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहे आणि घेऊन चालतो आहे मैदानाच्या दिशेने जिथे 2 सलामीवीर दाखल झाले आहेत. आपण बघतायत संदीप आलिमकर आणि सचिन आलिमकर असे 2 सलामीवीर. आलिमकर 11 या नावाने संघ खेळतो आहे. जास्तीत जास्त तुम्हाला आलिमकरच या संघामध्ये बहुतांशी आलिमकरच असतील. जवळजवळ सगळेच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे या नावाने हा संघ कित्येक वर्षापासून खेळताना आपण बघितलेलं आहे. पहिलाच बॉल बॅटर पॅडच्या मध्ये होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण बघतायत हलक्या हाताने प्लेस करतायत. सिंगलने अकाउंट ओपन होतंय आलिमकर 11 40+ शिळ संघाचं. बॉलिंग मार्क होत्या ठिकाणी आपण बघतायत जयवंत पाटीलला. तर बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी आपण बघितली. सुरुवात चांगली दिली दोन्ही सलामीवीरांनी आणि त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभी करता आली भोपरला. हा दिशाहीन होता. नियंत्रण नव्हतं हातावरती. या ठिकाणी आपण बघतायत नो बॉल कॉल अंपायरचा येतोय. ओव्हर द वेस्ट साईड होता. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता पण हा थोडासा जास्त वर गेला अगदी कमरेच्या वर शोल्डरपर्यंत. हो लॉफ्ट केला आहे. समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या ठिकाणी शिळ संघासाठी. वाईडिश लॉंग ऑनला केवळ एकच धाव दरम्यान येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे एकूण 8 धावा धावफलकावरती आहेत. धावांची आवश्यक गती 10.60 आहे. व शॉर्ट ऑफ लेन लेग स्टंपच्या बाहेर निघणारा वाईड बॉल कॉल अंपायर या ठिकाणी करत असताना या ओव्हरमध्ये आपण बघितलं 2 चेंडू आतापर्यंत अवांतर राहिले. एक नो आणि त्याचबरोबर हा एक वाईड चेंडू आपण बघतायत. 9 धावा धावफलकावरती. जयवंत पाटील पुन्हा एकदा हुक करतायत. गॅप मोठी आहे. फिल्डर नाहीये मागे. जाईल चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झाली ती म्हणजे एकूण 13 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना शिळ वर्सेस भोपरमध्ये हा सामना सुरू आहे. तर चांगली सुरुवात दोन्ही सलामी देत असताना मैदानावरती आपण बघतायत. ऑन साईडला टर्न केलाय, फाईन लेगला फिल्डर धावताय चेंडूच्या मागे, लॉंग चेस आहे. ओ हो यावेळेस मात्र बघा खाली कोसळलेले आहेत आणि सकाळपासून मी कालपासून सांगतोय की अशा प्रकारचा धोका अजिबात कोणी पत्करू नका. कारण काल मिथुन भोईरला खोणीच्या जबरदस्त दुखापत झाली डाव्या हाताला आणि एक मोठा फ्रॅक्चर झाला आणि त्यामुळे त्यांना ऑपरेशन डॉक्टरने सांगितलेल्या तब्बल 1 लाखापेक्षा जास्त खर्च त्या ऑपरेशनला सांगण्यात आला आणि त्यामुळे संपूर्ण 40+ क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत जे संघ आहेत त्यांनी अनेकांनी त्या ठिकाणी मदतही केली आहे मिथुन भोईरला आणि आणखीन त्या मदतीची अपेक्षा जरूर असेल. या दरम्यान 4 धावा येत आहेत. धावा फलकावरती 17. हो अपील लाऊड अपील पंच नकार देतात. लेग बायचा या ठिकाणी इशारा अंपायरचा येतोय. षटक संपलंय. पहिलं धावा फलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात मैदानावरती शिव संघाने प्रत्युत्तर देताना 53 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण बघतायत खूप चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी दिली. ज्या पद्धतीने भोपर संघाकडनं आपण बघितलं उमेश आणि मंथन माळेने चांगली सुरुवात करून दिली होती. त्याच खेळीला एक उत्तर देत असताना त्याला चोख उत्तर देत असताना मैदानावरती हे दोन्ही ओपनर संदीप आणि सचिन खूप चांगल्या पद्धतीने तिथे स्थिरावलेले आहेत. 18 धावा झाल्यात. 53ची गरज आहे म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर 35 धावा इथून विजयासाठी हव्यात. पडले टीम तर आदरणीय मुकेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. मुकेश भंडारी साहेबांचं आगमन झाले. स्वागत आहे जय हनुमान चषक 2024 मध्ये. बॉलिंग मार्कवर जोगिंदर त्या ठिकाणी तयार. पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑन साईडला 2 फिल्डर डीप मध्ये आहेत, एक ऑफ साईडला लॉंग ऑफला आहे. अशी व्ह्यू रचना हवेत आहे. झेल होईल का? कठीण गॅप मधून गेलाय. स्वागत केलंय जोगिंदरचं या चौकाराने. या चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 22. खूप चांगली पार्टनरशिप मैदानावरती होत असताना आपण बघताय धावा एकूण 22. बॉलिंग मार्कवर जोगिंदर पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र समोर लॉंग ऑनला फिल्डर येत आहे डीप मधून. क्षेत्ररक्षण सचिनचं चांगलं झालंय पण 2 धावा तितक्याच वेगाने हे 2 बॅटर पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 24 आपण बघतायत. ही पार्टनरशिप अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असताना आणि ही पार्टनरशिप कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना अलीमकर 1140+ शिळ संघाला पण भोपर संघाला इथून ब्रेक थ्रू हवा आहे. भोपर संघाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल अन्यथा या मॅचमध्ये कमबॅक करणं कठीण होईल. हो आत आला होता चेंडू. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय मैदानावरती टीम भोपरला. जोगिंदरला मिळते पहिलं यश.
हो सरळ निघालाय. थोडीशी एक्साइटमेंट त्या ठिकाणी आपण बघतायत. कदाचित बॅटची एज असावी बहुतेक की अगदी क्लोज गेला होता, पण विकेट किपरला त्या ठिकाणी हा चेंडू कॅरी करता आला नाही. त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा जोगिंदर राईट आर्म राऊंड द विकेट कॉमेंट्री बॉक्स इनकडनं तकदीरसाठी. ओ यावेळेस मात्र मंकड विकेटचा या ठिकाणी प्रयत्न होता. बऱ्याचदा काही ठिकाणी वॉन केलं जातं, काही ठिकाणी डायरेक्टली तुम्ही आउट करू शकता. असे भरपूर वेगवेगळे नियम मंकड विकेटचे असतात. हवे चिप केलंय मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतात अगदी सरळ थेट व्यासपीठाच्या दिशेने. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमा बार, धावा मिळतील 4. अलिमकर 11 40+ शीळ संघाची ही धावसंख्या. ओ पूल केलाय ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर आणि पंचांनी केलेल्या 2 हात वर, याचाच अर्थ आहे षटकार. आणि या चौकार
वर देसाई 40+चे आणि त्याचबरोबर मिलिंद या टॉस करून घेऊया. मॅच संपायच्या मार्गावरती आहे. प्लीज आज 8 मॅच आहेत. ड्राईव्ह करतायत बॅक टू द बॉलर. पायाने थांबवलंय स्वतःच्याच पण धाव नाही थांबू शकले. केवळ एक धाव इथून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 43. 10ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चमत्कारच आता भोपर संघाला या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करून देईल आणि तो चमत्कार म्हणजेच गोलंदाजी चांगली व्हायला हवी, विकेट्स घ्यायला हव्यात, तरच कमबॅक करता येईल आणि दक्षिण संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. चिप करतायत, हवेत आहे, ओव्हर द बॉलर हेड. ओ दिशा बदलली, चेंडूने अचानक फिल्डरला चकवलं, चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. या टॉससाठी या हॅलो आलेले आहेत. टॉस करूया आपण. तर मुकेशजी भंडारे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. आदर्श पडलेगा विपक्ष वागेश्वर देसाई 40+ याच्यामध्ये सामना असेल. थँक्यू. डीजे थांबा जरा, टॉस करतोय आपण. दोन पाहिजे, 2 अजून. टेल आला, टेल. टॉस जिंकला या ठिकाणी पाहतोय आपण आदर्श पडले संघ. निर्णय येईल तोपर्यंत एक मिनटं. तर दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी पाहतोय आपण थंड्याची बॉटल आणि त्याचबरोबर एकावन्न झाल्यात ना. तो 12 बॉल 2 हवेत यावेळेस. कारण प्रत्येक संघ दूरवरचा प्रवास पार करून येतो, त्यांच्यासाठी काहीतरी हवंच असे उद्देशाने कमिटीच्या वतीने पाहतोय आपण नाश्ता आणि त्याचबरोबर थंड्याची सोय या ठिकाणी उपलब्ध केली आहे. थँक्यू. तर सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे अलीमगढ़ 11 शील्ड 40+ ने. त्यांचं अभिनंदन. हॅलो.